नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. बिभीषणाने पंडित, पुराण आणि वेद यांना संमत असलेली नीती वर्णन करून सांगितली. परंतु हे ऐकताच रावण खवळून म्हणाला, अरे दुष्टा, आता तुझा मृत्यू जवळ आला आहे. अरे मूर्खा, तू जिवंत आहेस तोही मी पोचल्यामुळे. हे मूर्खा, तुला शत्रूचा पक्ष चांगला वाटतो. अरे दुष्टा, जगात मी माझ्या स्वतःच्या भुजबलाने जिंकला नाही असा कोण आहे ते सांग. माझ्या नगरात राहून तू तपस्व्यांवर प्रेम करतोस. मूर्खा, मग त्यांनाच जाऊन भेट आणि त्यांना नीती सांग. असे म्हणून रावणाने बिभीषणाला लाथ मारली. परंतु बिभीषणाने तरीही वारंवार त्याचे पाय धरले. शिव म्हणतात, हे उमे, संतांचे हेच मोठेपण असते की ते वाईट करणाऱ्याचेही भलेच करतात. बिभीषण म्हणाला, तू मला पित्या समान आहेस. मला तू मारलेस त्याचे मला वाईट वाटत नाही, परंतु हे राजा, तुझे कल्याण श्रीरामांना भजण्यातच आहे. असे म्हणून बिभीषण आपल्या मंत्र्यांसह आकाशमार्गाने गेला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, श्रीराम सत्यसंकल्प व सर्वसमर्थ प्रभू आहेत व हे रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे. म्हणून मी श्रीरामांना शरण जातो, नंतर मला दोष देऊ नकोस. असे म्हणून बिभीषण जाताच सर्व राक्षसांचा मृत्यू निश्चित झाला. शिव म्हणतात, हे भवानी, साधूचा अपमान संपूर्ण कल्याणाचा तत्काळ नाश करतो. रावणाने ज्या क्षणी बिभीषणाचा त्याग केला त्याच क्षणी तो अभागी ऐश्वर्यहीन झाला. बिभीषण आनंदाने अनेक मनोरथ करीत श्री रघुनाथांच्याकडे गेला. तो विचार करीत होता की मी जाऊन भगवंताच्या कोमल व तांबूस चरण कमलांचे दर्शन घेईन. ते सेवकांना सुख देणारे आहेत. त्या चरणांच्या स्पर्शाने ऋषीपत्नी अहिल्याचा उद्धार झाला आणि ते चरण दंडकवनास पवित्र करणारे आहेत. जे चरण जानकीने आपल्या हृदयी धारण केले आहेत, जे चरण कपट मृगाच्या मागे पृथ्वीवर धावले होते आणि जी चरणकमले साक्षात शिवांच्या हृदयरूपी सरोवरात विराजमान आहेत, ती आज मी पाहीन. हे केवढे माझे भाग्य, ज्या चरणांच्या पादुकांमध्ये भरताने आपले मन मग्न केले आहे. आहाहा, आज जाऊन त्याच चरणांचे दर्शन मी आपल्या नेत्रांनी घेणार. अशा प्रकारे प्रेमपूर्वक विचार करीत बिभीषण लगेच समुद्राच्या पलीकडील तीरावर पोहोचला. बिभीषण येताना पाहून वानरांना वाटले की हा शत्रूचा कोणी खास दूत असावा. त्याला पहाऱ्यावर थांबवून ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी बातमी सांगितली. सुग्रीवाने श्रीरामांच्या जवळ सांगितले की हे रघुनाथ, रावणाचा भाऊ तुम्हाला भेटायला आला आहे. प्रभू राम म्हणाले, हे मित्रा, तुझा काय विचार आहे? वानरराज सुग्रीव म्हणाला, हे महाराज, राक्षसांची माया समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलणारा हा कशासाठी आला आहे कुणास ठाऊक. मला असे वाटते की हा मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून याला बांधून घालावे. श्रीराम म्हणाले, हे मित्रा, तू चांगली नीती सांगितलीस, परंतु शरणागताचे भय दूर करणे हे माझे ब्रीद आहे. प्रभूंचे वचन ऐकून हनुमानाला आनंद झाला. तो मनात म्हणू लागला की भगवान किती शरणागत वत्सल आहेत. मग श्रीराम म्हणू लागले, जे लोक आपले अहित होईल असे अनुमान करून शरण आलेल्याला दूर लोटतात ते क्षुद्र होत, पापी होत. त्यांना पाहणे हे सुद्धा पाप आहे. ज्याने कोट्यवधी ब्राह्मणांची हत्या केली असेल तोही शरण आल्यास मी त्याचा त्याग करीत नाही. ज्या क्षणी जीव माझ्यासमोर येतो त्याच क्षणी त्याचे कोट्यवधी जन्मांचे पाप नष्ट होते. माझे भजन कधीही न आवडणे हा पापी मनुष्याचा मूळचा स्वभाव असतो. जर तो रावणाचा भाऊ खरंच दुष्ट मनाचा असता तर तो माझ्यासमोर आला असता का? जो मनुष्य निर्मल मनाचा असतो तोच मला भेटतो. मला कपट, लबाडी हे आवडत नाही. जरी रावणाने आपले रहस्य जाणण्यासाठी त्याला पाठवले असेल तरी हे सुग्रीवा, आपल्या कोणतेही भय किंवा नुकसान नाही. कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत त्यांना एकाच क्षणात लक्ष्मण मारू शकतो आणि जर तो भयभीत होऊन मला शरण आला असेल तर मी त्याला प्राणाप्रमाणे जपेन. कृपेचे धाम असलेले श्रीराम हसून म्हणाले, दोनही परिस्थितींमध्ये त्याला घेऊन ये. मग अंगद आणि हनुमान यांना सोबत घेऊन कृपाळू श्रीरामांचा विजय असो असे म्हणत सुग्रीव निघाला. बिभीषणाला आदराने पुढे घालून वानर करुणेची खाण असलेल्या श्री रघुनाथांच्या जवळ आले. नेत्रांना आनंद देणाऱ्या दोघा बंधूंना बिभीषणाने दुरूनच पाहिले. नंतर लावण्यनिधी श्रीरामांना पाहून डोळ्यांची उघडझाप विसरून थबकून तो पाहतच राहिला.
भगवंताच्या विशाल भुजा होत्या, लाल कमलांसारखे प्रफुल्ल नेत्र होते आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारे त्यांचे सावळे शरीर होते. सिंहासारखे खांदे होते, विशाल वक्षस्थळ शोभून दिसत होते. असंख्य कामदेवांच्या मनाला मोहित करणारे मुख होते. भगवंताचे ते स्वरूप पाहून बिभीषणाच्या नेत्रात प्रेमाश्रू भरून आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. मग मनात धीर धरून तो कोमल शब्दांमध्ये बोलू लागला, हे नाथ, मी दशमुख रावणाचा भाऊ आहे. हे देवांचे रक्षक, माझा जन्म राक्षस कुळात झाला. माझे शरीर तामसी आहे. स्वभावतः पाप मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे घुबडाला अंधकाराबद्दल सहज प्रेम असते. मी तुमची सुकीर्ती ऐकून आलो आहे की प्रभू जन्ममरणाचे भय दूर करणारे आहेत. हे दुःखी जनांचे दुःख दूर करणारे आणि शरणागताला सुख देणारे श्री रघुवीर, माझं रक्षण करा. आजच्यासाठी धन्यवाद.